नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश मात्र आता मालाचा टेम्पो घेऊन तिकडे पुण्याला येत असतो आणि आता वाटेमध्ये पोलीस त्याला अडवतात आणि आता त्याची टेम्पो थांबून त्याला अगदी खाली उतरायला सांगतात. आता ऋषिकेश म्हणत असतो की हे बघा साहेब, नमस्कार. आता मात्र तो पोलीस विचारतो की गाडीमध्ये काय आहे. तर ऋषिकेश म्हणतो की थोडंसं सामान आहे, पुण्याला डिलिव्हर करायचं होतं, निघू का मी. तेव्हा आता हा पोलीस ओरडतो. पोलीस म्हणतो की अरे, तुला जाऊन देण्यासाठी मी तुझा मेहुणा लागतो का. या गाडीमध्ये सामान आहे की अजून काय आहे हे चेक करावं लागेल. म्हणून आता लगेच ते हवालदारांना गाडी चेक करायला सांगतात. तर हवालदार म्हणतात की बरं ठीक आहे. आता मात्र हा ठरलेलाच एक प्लॅन असतो ऐश्वर्याचा, म्हणून आता ते गाडी चेक करतात. तर त्यामध्ये आता एका पावडरची पुडी सापडते. तोपर्यंत आता इन्स्पेक्टर हा ऋषिकेशला खाली उतर असे म्हणत असतो. ऋषिकेश त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की साहेब, गाडीमध्ये फक्त सामान आहे, बाकी काही नाही. तेव्हा आता लगेच ते त्याला खाली उतरायला सांगतात. शेवटी आता कसाबसा ऋषिकेश खाली उतरतो आणि आता ही पावडर त्यामध्ये सापडलेली नाही, तर मात्र ह्या इन्स्पेक्टर म्हणजे त्या हवालदाराने आपल्या खिशातून काढून ते पोत्यामध्ये ठेवलेली असते आणि ती टेम्पोमध्ये सापडली आहे असे ते दाखवतात. बरोबर ऋषिकेशला आता यात अडकवतात, कारण हे ऐश्वर्याचे गुंड असतात, पोलीस वगैरे कोणीही नसते. आता हा इन्स्पेक्टर म्हणजे जो नाटक करून आलेला आहे तो ऋषिकेशला बोलण्याच्या नादात अडकवतो आणि तोपर्यंत आता ह्या हवालदाराला जे करण्यासाठी सांगितलेलं आहे ते सर्व काही तो ऍडजस्ट करतो आणि आता मात्र पोत्यातून तीच पुडी काढतो आणि तो इन्स्पेक्टरला म्हणतो की साहेब, अहो बघा यामध्ये काय सापडले. आता ही इन्स्पेक्टर नसून तर गुंड असतात. आता ती पावडर सापडल्यानंतर आता ऋषिकेशवर ओरडतात की काय रे, या सामानामध्ये ही पुडी सापडलीच कशी, ही कसली पावडर आहे आणि कसले धंदे करतात तुम्ही. म्हणून आता ऋषिकेशला दोषी ठरवतात. ऋषिकेशला आता त्यात गुंतवायचं असतं. हा मकरंद आणि ऐश्वर्याचा प्लॅन असतो. सामानाच्या नावाखाली तुम्ही असल्या वस्तू नेतात का, आणि लगेच आता त्याला म्हणजे विचारपूस करायला घेऊन जायला सांगतात. त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की हे बघा, एक मिनिट, मला नाही माहिती की हे सर्व या गाडीमध्ये आले कसे. तेव्हा आता तो माणूस म्हणत असतो की हे काय, तुझ्या टेम्पोमध्ये आभाळातून पडले की काय, मला गंडवायचं काम तू करू नकोस. आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा, माझं ऐकून घ्या, मला काही ऐकून घ्यायचं नाही. जे काही बोलायचं असेल तर ते तुम्ही पोलीस चौकीमध्ये येऊन बोलायचं. आणि हवालदाराला मात्र त्याला अगदी बाजूला घ्यायला सांगतात, त्या म्हणजे पोलीस चौकीमध्ये. आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा साहेब, मी कामाला आहे, हा टेम्पो माझा नाही, मी फक्त अगदी तो माल पोहोचवायला चाललो होतो, बाकी काही नाही. त्यावर त्या लगेच हा इन्स्पेक्टर ओरडतो. तो म्हणतो की मला काही ऐकून घ्यायचं नाही. आता पोलीस स्टेशनमध्ये नेणार याऐवजी मात्र ते दुसरीकडेच कुठेतरी घेऊन जाणार असतात. आता ते ऋषिकेशला धमकवतात, जे तुला बोलायचं असेल ते पोलीस चौकीमध्ये येऊन बोलायचं. आणि आता त्याला अगदी ते हवालदार पकडतात, त्याला ताब्यात घ्यायला सांगतात. ऋषिकेश त्यांना सांगण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु शेवटी बरोबर ऋषिकेशला त्यात ते अडकवतात. त्यानंतर आता इकडे जानकी मकरंदच्या कॅबिनमध्ये येते आणि ती म्हणते की हॅलो मकरंद, तुम्हाला बोलवलंस. आता मकरंद म्हणतो की हो, मी तुला बोलवलं होतं, कारण मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. आता जानकी त्याला विचारते की कशाबद्दल. आता मकरंद म्हणतो की हे बघ, मी तुझ्याशी मगाशी जे काही बोललो होतो, तू जे काही म्हटली होती पण ते मला पटलं नव्हतं, पण आता ते सर्व मला पटले. हे बघ, आता मला कळालेलं आहे की मात्र तुझ्या निर्णयामध्ये मला ढवळाढवळ करण्याचा कोणताही एक हक्क नाही, मी ते नाही करू शकत, हे माझ्या आता लक्षात आले. त्यावर मात्र आता लगेच जानकी म्हणते की मकरंद प्लीज, तू कम ऑन, असा विचार करू नकोस. अरे, जरीही मी तुला म्हटले असेल पण त्या अर्थाने नाही. आणि हे बघ, आय अंडरस्टँड, तू काळजी करतो, हे सुद्धा मला मान्य आहे, परंतु हे बघ, मी त्या अर्थाने नाही म्हटले तर काही गोष्टी आपण स्वावलंबीपणाने म्हणू शकतो. माझ्या वधूंनी मला तसंच राहायला शिकवलेलं आहे आणि जर त्यांची शिकवण मी जर अंमलात आणणार नसेल तर त्याचा मात्र काहीच उपयोग नाही होणार. त्यावर आता मकरंद हसून म्हणतो की हे बघ जानकी, खरंच तुझ्या ह्या क्वालिटीज मला खूप आवडतात. मुद्दाम तो आता जानकीशी गोड बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यावर आता जानकीला हसू येते. जानकी म्हणते की रिअली, आणि काय रे, एक मिनिट, तू माझं इथे कौतुक करायला मला बोलावलेलं का. त्यावर आता मकरंद हसून म्हणतो की नाही, एक महत्वाचं तुला सांगायचं होतं, कारण माझं एक महत्वाचं काम आलेलं आहे, त्यासाठी मला बाहेर जावं लागेल, उशीर होईल येण्यासाठी, आणि तुझं काम झाल्यानंतर तू निघाली तरी चालेल. आणि हे बघ जानकी, अगं मगाशी मी जे काही तुला सांगितलं त्याला मी अगदी अपोज करत होतो, आता मी ते मान्य करतो. आणि हे बघ, जेथे कुठे राहशील तू तेथे कुठेही राहू शकते, परंतु स्वतःला सांभाळ, स्वतःची काळजी घे, हे जुन्या मित्राचं इतकंच म्हणणं आहे. त्यावर आता जानकी सुद्धा खुश होत त्याला थँक्यू असं म्हणते.
आता मात्र तो गुड नाईट करून तेथून निघून जातो. तेव्हा जानकी विचार करते, खरंच आता ज्या परिस्थितीत राहते मी, तर ती खरंच माझ्यासाठी एक खूप मोठी परीक्षा आहे आणि त्यातून नक्की काहीतरी मार्ग निघेलच. त्यानंतर आता हे जे खोटे पोलीस असतात, तर ते पोलीस चौकीमध्ये नेण्याऐवजी ऋषिकेशला एका ऐश्वर्याच्या सांगण्यावरून गोडाऊनमध्ये घेऊन येतात. आता ऋषिकेश त्यांना सोडा करत असतो, परंतु ते आता त्या बंद रूममध्ये त्याला घेऊन येतात. तर ऋषिकेश त्यांना विचारतो की तुम्ही मला इथे कशाला घेऊन आलात. त्यावर आता तो म्हणतो की हो, अगोदर तुझी येथे चौकशी होणार, त्यानंतर आम्ही तुला चौकीमध्ये नेऊ. त्यावर तर ऋषिकेश त्यांना विचारतो की तुम्ही येथे गोडाऊनमध्ये चौकशी करणार आहात का. तेव्हा मात्र तो ऋषिकेशवर ओरडतो, हे बघ, आम्हाला प्रश्न विचारू नकोस, जे काही आम्ही करतो ते सगळं नियमाने करतो. त्यावर तर ऋषिकेश त्यांना म्हणतो की माझा फोन द्या, मला एक फोन करायचा आहे. आता मात्र हा खोटा माणूस इन्स्पेक्टर म्हणतो की नाही मिळणार. त्यानंतर आता ऋषिकेश विचारतो की नाही मिळणार म्हणजे काय बोलतात. एकदा मी तुम्हाला सांगितलं की ते पार्सल माझं नाही म्हणून, आणि हे बघा, मला माझा फोन द्या, आता मला माझ्या घरी फोन करायचा आहे. त्यावर आता हा खूप ओरडतो, येथे काही तू पिकनिकला आलेला आहे का, आणि हे बघ, तुला मोबाईल नाही मिळणार, फक्त आम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तू द्यायची. त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, फोन देऊ नका, परंतु मला पोलीस स्टेशनला तर घेऊन चला. तेथे गेल्यानंतर मी माझ्या भावाला तेथे बोलावतो, तो वकिलीचा अभ्यास करतोय, तो मात्र फोन घेऊन तुमच्याशी बोलेल, त्याला काय बोलायचं आहे ते, मला पोलीस स्टेशनला घेऊन चला. तेव्हा लगेच आता हा इन्स्पेक्टर म्हणतो की बनसोडे, याचं काय ऐकतात, त्याला आतमध्ये घेऊन चला. म्हणून आता ऋषिकेशला अगदी जबरदस्तीने त्या बंद रूम मध्ये घेऊन येतात. त्यावर तर हे बघा, ऋषिकेश म्हणतो की मला वकिलांना बोलवण्याचा अधिकार आहे आणि असं बंद रूममध्ये ह्या गोडाऊनमध्ये तुम्ही माझी चौकशी नाही करू शकत. तुम्हाला चौकशी करायची ना, तर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चला. तेव्हा मात्र आता लगेच ते म्हणतात की जोपर्यंत आम्ही येथे आमच्या वरिष्ठांशी नाही बोलू शकत, तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही मात्र आता येथेच राहायचं तोपर्यंत. आता हे ऐकून ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात. आता ऋषिकेशला लगेच ते आतमध्ये कोंडून घेतात. आता ऋषिकेश खूप ओरडत असतो की साहेब, दार उघडा. त्यानंतर आता इकडे मकरंद ऐश्वर्याला म्हणतो की आपण ऋषिकेशला पकडलेला आहे, खरं आहे, परंतु आता पुढे काय. त्यावर तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ, आता आपण जरीही ऋषिकेशला पकडलेलं आहे, पण तरी सुद्धा आता ह्या स्टोरीचा हिरो सुद्धा तूच आहे आणि विलन सुद्धा तूच आहे. त्यावर लगेच आता हा मकरंद म्हणत असतो की अगं, मला वाटलं नव्हतं प्रेमामध्ये मला व्हिलन सुद्धा व्हावं लागेल. ऐश्वर्या म्हणते की अरे, प्रेमामध्ये काही पण करावे लागते. आता मात्र मकरंद विचारतो, त्या ऋषिकेशला मात्र ते पोलीस पकडून घेऊन गेले, ते अगदी पोलीस स्टेशनमध्येच त्याला घेऊन गेलेत ना. आता ऐश्वर्या सांगते की अरे ते ऋषिकेशला घेऊन गेले, ते काही खरे पोलीस नाही, अरे ते खोटे आहेत, माझीच माणसं आहेत ती, आणि ती लोक त्याला चौकीवर नाही तर माझ्या डॅडाच्या गोडाऊन मध्ये घेऊन जाणार आहेत. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे ऋषिकेश आता तेथे लॉक सुद्धा झाला असेल. तर आता इकडे हेच खोटे पोलीस आहेत, तर ते मात्र ऐश्वर्याला काम झाल्यानंतर फोन करतात. आणि आता तर ऐश्वर्याला म्हणतात की मॅडम, तुमचं काम झालेलं आहे, त्या ऋषिकेशला आम्ही गोडाऊन मध्ये बंद करून ठेवलेला आहे. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून राहा, तो कुठेही गेला नाही पाहिजे. आता लगेच तिकडून तो माणूस म्हणत असतो की हे बघा, आम्ही लक्ष ठेवतो, परंतु ते पैसे. ऐश्वर्या म्हणते की तुमचे सगळे पैसे पाठवून देते, ते पण लगेच. आता फोन ठेवून ओके मॅडम असं म्हणून ते सुद्धा खुश होतात. त्यानंतर ऐश्वर्या खुश होऊन आता मॅपला म्हणते की हे बघ मॅप, आपलं काम झालेलं आहे, आता पुढे आपल्याला काय करायचं आहे त्याबद्दल ऐक. म्हणून ऐश्वर्या आता मकरंदला पुढचा प्लॅन बद्दल सांगते. त्यानंतर आता ऋषिकेश मात्र दार अगदी वाजवत असतो की दार उघडा, आणि मोठे आवाज देत असतो आणि दरवाजा अगदी उघडण्याचा प्रयत्न करतो, परंतु दरवाजा काही उघडत नसतो. आता बाहेरून लॉक करून गेलेले आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे हे ऋषिकेशला ओळखते. त्यावर आता ऋषिकेश ओरडतो. ऋषिकेश म्हणतो की बाहेर कोणी आहे का, दार उघडा, दार उघडा, म्हणून तो खूप जोरात आरडत असतो की आहे का कोणी. आता इतकं ओरडला तरी सुद्धा कोणीही आता तेथे नसते, कारण हे माणसं मात्र त्याला कोंडून तेथे बाहेर थांबतात. ऋषिकेश ओरडून पूर्णपणे आता अगदी वैतागतो आणि इथे कोणीही आवाज देत नाही, म्हणजे नक्की आता माझ्याशिवाय इथे कोणी नाही, आणि त्या लोकांनी मला गोडाऊनमध्ये का ठेवलं असेल, म्हणजे हे खरे पोलीस नाही तर, आणि हे खरे पोलीस असते तर त्यांनी मला पोलीस चौकीमध्ये नेलं असतं. म्हणून आता ऋषिकेश पुन्हा जोरात ओरडतो, मला माहिती आहे की तुम्ही खरे पोलीस नाहीत, तुम्ही जर खरे पोलीस असतात तर मला इथे घेऊन आलाच नसतात. म्हणून आता ऋषिकेश पुन्हा जोरात दरवाजा वाजवतो, दार उघडा करत असतो. ऋषिकेश पूर्णपणे वैतागून गेलेला असतो आणि जोरजोराने तो आता दरवाजाला लाथा मारतो, परंतु आता दार काही उघडत नाही, पूर्ण वैतागून जातो.
त्यानंतर आता इकडे सुमित्रा आणि सारंग अजूनपर्यंत ऋषिकेश येण्याची वाट पाहत असतात, कारण सुमित्राला तो धागा ऋषिकेशच्या हातात बांधूनच जायचे असते आणि अजूनपर्यंत ऋषिकेश तिकडे अडकल्यामुळे इकडे काही आलेला नसतो. आता सुमित्राला मात्र आता बकुळाचं जे बोलणं आहे तर ते आठवते, कारण ती म्हणलेली असते की तुमचा मुलगा येथे एका मुलीसोबत राहतोय, तुमच्या मुलाला मात्र त्या मुलीपासून सावध राहायला सांगा, ती मुलगी बरी नाही हो. आणि आता गुरुजींचे सुद्धा आता हे सर्व विचार करून आता सुमित्राला बोलणं आठवत असतं. तुमच्या ऋषिकेशवर काहीतरी संकट आहे. आता मात्र सारंग आईला बघतो की विचार करते, म्हणून तो आईला विचारतो की काय झालं आई, कसला इतका विचार करतेस. आता सुमित्रा म्हणते की सारंग हे बघ, त्या मुलीबद्दल असं का म्हणत होते की त्या मुलीपासून मात्र आता ऋषिकेशला सावध राहायला सांग, म्हणजे असं का बोलत असतील. त्यावर तर सारंग म्हणतो की अगं आई बघ, ती बाई जरा मला अर्धवटच वाटली, तू कशाला तिच्या बोलण्याचा विचार करते. अगं विचार करायचं सोडून दे, आणि किती वेळ आपण इथे बसत राहणार आहोत आणि वाट पाहणार आहोत. चल आता आपण जाऊयात. अगं दादा हे काम शोधायला गेला असेल आणि त्याला यायला उशीर होईल, त्यामुळे चल आपण जाऊयात आई. आता सुमित्रा म्हणते की अरे पण गुरुजी काय म्हणाले हे तुझ्या लक्षात आहे ना सारंग, आपल्या ऋषिकेशवर काहीतरी संकट येणार आहे म्हणून. आणि तूच बघ की ऋषिकेशचा फोन सुद्धा लागत नाही आणि ऋषिकेश अजूनपर्यंत काही आलेला नाही. अरे खरंच मला भीती वाटते, गुरुजींचं म्हणणं तर खरं होणार नाही ना. सारंग म्हणतो की आई तू इतकं टेन्शन घेऊ नको आणि विचार करू नकोस, काही होणार नाही. सुमित्रा म्हणते की हे बघ सारंग, जोपर्यंत मी ऋषिकेशला इथे माझ्या डोळ्यांनी नाही बघू शकत तोपर्यंत आपण इथे नाही जायचं. आणि तेवढ्यात तेथे जानकी येते. जानकी ही दरवाजाचं कुलूप उघडत असते. सुमित्रा तिला विचारते की ए मुली, अगं ए मुली कोण आहेस तू, तू येथे माझ्या मुलासोबत का राहते, ऋषिकेश कुठे आहे, अगं बोल ना ऋषिकेश कुठे आहे. आता जानकी म्हणते की मला नाही माहिती की ऋषिकेश कुठे आहे म्हणून. त्यावर तर सुमित्रा तिला परत विचारते की मग तरी सुद्धा तू येथे माझ्या मुलासोबत का राहते, तुझा आणि त्याचा काय संबंध आहे. त्यावर त्या जानकी म्हणते की काकू हे बघा, संबंध वगैरे काही नाही आणि तुम्ही नक्की हे काय बोलतात मला नाही कळत. त्यावर तर सुमित्रा म्हणते की मी काय बोलते हे तुला चांगलं माहिती आहे, त्यामुळे तू उगाच नाटकं करू नकोस. आणि अरे एक मिनिट सारंग, आपण या मुलीला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. आता लगेच सारंग म्हणतो की हो चांगलीच. आता सुमित्राच्या लक्षात येते की नक्की मंदिरात ही आपल्याला भेटली होती, जी मुलगी देवळात आपल्याबरोबर भांडली होती ती तर हीच मुलगी आहे ना, हे सुमित्राच्या आता लक्षात येते आणि ती सारंगला विचारते. तिला सुद्धा तो क्षण आठवतो आणि सुमित्राला सारंगला सुद्धा. सारंग म्हणतो की आई अगं तीच आहे जिने देवळामध्ये आपल्याला दर्शन घेण्यासाठी अडवले होते आणि फक्त दादाशी भांडणं हा एकच उद्योग हिला जमत असतो. सुमित्रा तिला म्हणते की आता तू त्याच्याबरोबर का राहतेस, हा सगळा काय प्रकार आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की काकू नेमकं काय म्हणायचं आहे. त्यावर तर सुमित्रा म्हणते की मला काय म्हणायचं आहे तुला बरोबर माहिती आहे, तू भोळी बनू नकोस, तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखते. जानकी म्हणते की काकू तुमचा नक्की काहीतरी गैरसमज होतोय. सुमित्रा म्हणते की हे बघा गैरसमज माझा नाही तर माझ्या ऋषिकेशचा झालेला आहे. सारंग म्हणतो की हो ना, कारण दादा ह्या मुलीला कधीही जवळ नाही करू शकत, कारण दादा आणि या मुलीचा 36चा आकडा आहे. त्यावर आता सुमित्रा म्हणते की नक्कीच हिने माझ्या मुलाला घोळात घेतलं असेल आणि त्याच्यावरचा राग काढण्यासाठी तिनेच हा कट रचलेला असेल. त्यावर आता हे ऐकून जानकी म्हणते की नाही काकू तुम्ही माझ्यावर असले आरोप करू नका, माझ्या मनामध्ये तसं काही नाही. त्यावर आता सुमित्रा ऐकून घ्यायला तयारच नसते. सुमित्रा म्हणते की मला बऱ्या बोलण्याने सांग माझा ऋषिकेश कुठे आहे, त्याचा सकाळपासून फोन सुद्धा लागत नाही, मला खूप टेन्शन आले. आता जानकी म्हणते की हे बघा ते फक्त मला इतकं सांगून गेले की ते कुठे बाहेर कामाला चालले म्हणून, पार्सल मात्र ते पुण्याला घेऊन जाणार आहेत, त्या व्यतिरिक्त खरंच मला काहीच माहिती नाही. आणि आता ती सारंगला म्हणते की टोपी अरे आमच्यामध्ये पहिल्यासारखे वाद नाही आणि हो आम्ही इथे एकत्र राहतो, पण तो माझा नाईलाज आहे म्हणून एकत्र राहतो. आणि हे बघा काकू त्याचं काय आहे. तर आता सुमित्रा तिला बोलून देत नाही, तिला म्हणते की गप्प बस, तुझं रडगाणं ऐकण्यासाठी मी इथे नाही आले, मी माझ्या मुलाला भेटायला इथे आले होते, त्यामुळे आता मात्र त्याचा पत्ता इथे नाही. तरी सुद्धा एक गोष्ट तू लक्षात ठेव, ऋषिकेशला जर काही झाले तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. सुमित्रा आता सारंगला म्हणते की सारंग चल, अगोदर आपल्याला ऋषिकेशला शोधावं लागेल, आता शांत बसून नाही चालणार. आता सारंग म्हणतो की आई तू घरी चल, मी शोधतो, मी कुठे शोधायचं आहे ते पाहतो. आता जानकीला सुद्धा ऋषिकेशची काळजी लागते, ती सुद्धा विचार करते की ऋषिकेश कुठे गेला असेल. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश मात्र तेथून बाहेर कसं पडायचं म्हणून आता प्रत्येक ठिकाणी काहीतरी रूममध्ये शोधत असतो. आता ऋषिकेशला काहीच पर्याय सापडत नाही म्हणून तो वैतागतो आणि आपला कोट काढून फेकून देतो. आणि त्याच वेळेस आता त्या खिडकीतून एक प्रकाश येतो आणि त्या प्रकाशामुळे आता ऋषिकेशला बाहेर पडण्याची आता जी काही युक्ती असते तर तिच्या मनामध्ये कल्पना येते. म्हणून आता जे काही तेथे टिपाड भरलेला आहे तर ते बाजूला
त्याला ओढण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावरील टायर वगैरे फेकून देतो आणि त्या टिपाडावर उभं राहून त्याला बाहेर पडायचं असतं. परंतु आता ते जड असल्यामुळे त्याला काही अगदी ते थोडंसं सुद्धा बाजूला होत नाही. ऋषिकेश आता स्टूल घेतो आणि त्या स्टूलावर उभा राहतो. तरी सुद्धा आता ऋषिकेशचा हात काही अगदी तेथे पोहोचत नसतो. आता तो वैतागून जातो. त्यानंतर पूर्णपणे अंधार होतो. सुमित्रा आता खूप रडत असते. तर आता सारंग तिला समजावतो की आई हे बघ, शांत हो. आता सुमित्रा इतकी रडत असते. सुमित्रा म्हणते की अरे माझा ऋषिकेश कुठे गेला असेल, दिवसभर त्याचा काही पत्ता नाही, फोन सुद्धा तो उचलत नाही. सारंग, मला खरंच खूप काळजी वाटते आणि गुरुजी म्हणाले होते तसे त्याच्यावर कोणतं संकट तर आलं नसेल ना. खरंच मला ऋषिकेशची खूप काळजी वाटते. म्हणून सुमित्रा आता खूप रडत असते. नाना सुद्धा आता खूप टेन्शनमध्ये येतात. त्यावर आता नाना म्हणतात की सुमित्रा, अगं का रडतेस, तू जर व्यवस्थित बोलली नाही तर मला कसं कळणार आहे बरं. त्यावर आता सुमित्रा म्हणते की रडतच, अहो बोलून काय उपयोग आहे, कारण तुम्हाला त्याची काळजीच नाही. सतत फक्त तुम्ही भांडत असतात. तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघ, तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही. आणि सारंगला विचारते की सारंग, तू हिच्यासोबत गेला होता, मग नक्की काय झाले बरं. सारंग म्हणतो की हो नाना, आम्ही तेथे गेलो होतो, परंतु दादा तेथे घरीच नव्हता आणि त्याचा फोन सुद्धा लागत नव्हता. आम्ही तेथे बराच वेळ थांबलो तरी सुद्धा ऋषिकेश दादा आलेला नव्हता. सुमित्रा ओरडते. सुमित्रा म्हणते की हे बघ सारंग, ते महत्वाचं नाही. अजूनपर्यंत ऋषिकेशचा काही पत्ता लागलेला नाही. तो कसा आहे, कुठे आहे, काहीच आपल्याला माहिती नाही. आणि ह्या सगळ्याला मात्र हे जबाबदार आहे म्हणजे नाना. म्हणून नानाकडे बोट करते. नाना म्हणतात की सुमित्रा, अगं तू सुद्धा कमाल करतेस. अगं ऋषिकेश कुठेतरी गेला असेल, त्याचा पत्ता लागत नाही. अगं त्या सगळ्याला मी कसं जबाबदार असेल, आणि तो काही हरवायला लहान कुकुलं बाळ आहे का. आणि हे बघ, ऋषिकेश कुठेतरी कामासाठी बाहेर गेला असेल, रात्रीतून येईल तो घरी. अगं तुला एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून अगदी इतका मोठा भाऊ का करायचा असतो. त्यावर तर सुमित्रा चिडतच म्हणते, कमाल आहे तुमची. सुमित्रा आता खूपच बडबड करत असते की अहो माझ्या ऋषिकेशला जी काही आता तुम्ही घराच्या बाहेर काढून चूक केली तर ते सगळं काही त्याच्यामुळे आलेलं आहे. मला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही बोलू शकतात. ऋषिकेशच्या काळजीने मी अस्वस्थ असते, पण तुम्हाला हे दिसत नाही की जे काही झालेलं आहे ते सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. तर तुम्ही मात्र माझ्या ऋषिकेशला घराच्या बाहेर काढलं म्हणून आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला. त्यावर त्या नाना ओरडतात की सुमित्रा, हे बघ मला सगळं काही कळतं, परंतु हे जे काही केलंस मी त्याच्या भल्यासाठीच केले. तू नक्की हे काय बोलतेस, तुला कळते का. आता सुमित्रा उठते आणि म्हणते की हो मला कळते हो. अहो तुम्ही ऋषिकेशला घराच्या बाहेर काढलं, मग त्यानंतर एकदा तरी तुम्ही त्याची विचारपूस केलीस का. अरे मुलांनो, त्यांनी तुम्हाला तरी विचारलं का माझा ऋषिकेश कसा आहे, तो जेवतो की नाही, कुठे राहतो, हे तरी तुम्हाला विचारलं का. इथे मात्र मी काळजी करते आणि त्याचा तुम्हाला त्रास होतोय. जाऊन दे, मी तरी तुमच्याशी कशाला बोलतेस हेच मला नाही कळत. आता सुमित्रा खूप रडत असते आणि एका आईचं काळीज तुम्हाला कधीही नाही कळणार असे म्हणून आता सुमित्रा देवाला हात जोडून प्रार्थना करते की देवा माझ्या ऋषिकेशला सुखात ठेव, त्याच्यावर कोणतंही संकट येऊन देऊ नकोस. आणि आता सुमित्रा खूप पेटलेली असते. नानांना धमकावत म्हणते की जर माझ्या ऋषिकेशला काही झाले तर त्या सगळ्या गोष्टीला जबाबदार तुम्ही असताल. असे बोलून सुमित्रा रडतेच रूम मध्ये निघून जाते. नाना म्हणतात की सुमित्रा, अगं माझं ऐक ना. सुमित्रा ऐकायला तयार नसते, रूम मध्ये निघून गेलेली असते आणि नाना सुद्धा आता तिच्या मागेच जातात. त्यानंतर आता सारंगला सुद्धा खूप वाईट वाटतं. सारंग लगेच सौमित्रेला म्हणतो की हे बघ, अरे सौमित्र दादा, अरे जेव्हापासून ऋषिकेश दादा बाहेर गेला तेव्हापासून आपल्या घरात रोज भांडण होतात. सौमित्र म्हणतो की अरे सारंग, आईचा आपल्या तिघावर खूप जीव आहे रे, म्हणून ती चिडचिड करत असते. हे बघ, अरे नानांना सुद्धा खूप व्याप आहेत, आपण तर त्यांना अगदी सांभाळून घ्यायलाच हवे. आता सारंग रडतच म्हणतो की अरे पण आई म्हणाली तसं ऋषिकेश दादावर कोणतं संकट तर नाही येणार. सौमित्र म्हणतो की नाही येणार, डोंट वरी. म्हणून सारंग सुद्धा आता रडत बसतो आणि कुठे गेला असेल दादा असे सौमित्रला विचारतो. आता सौमित्रला सुद्धा ऋषिकेशची काळजी लागते. त्यानंतर आता इकडे जानकी घड्याळात पाहते, अजूनपर्यंत ऋषिकेश काही आलेला नसतो. ऋषिकेश अजून कसा आला नसेल, तो ठीक तर असेल ना. त्याची आई सुद्धा येऊन गेली आणि त्या म्हणत होत्या की तो फोन उचलत नाही, मग मी एकदा फोन करून बघू का. म्हणून जानकी आपला मोबाईल ऋषिकेशला फोन करण्यासाठी घेते आणि आता जानकीच्या लक्षात येते की आता ऋषिकेशचा नंबर सुद्धा माझ्याकडे नाही, मग नक्की काय करू. आणि नक्की मकरंदकडे आता त्याचा नंबर असेल हे जानकीच्या लक्षात येते. म्हणून तो घाईने आता इकडे
मकरंद मात्र जानकीचे फोटोज पाहत असतो. जानकी त्याला कॉल करते. आता मकरंद कॉल उचलतो. त्यावर त्याला लगेच जानकी म्हणते की अरे मकरंद हॅलो, तुझ्याकडे ऋषिकेशचा नंबर आहे का असं विचारते. मकरंद म्हणतो हो आहे. तर आता जानकी म्हणते की थँक गॉड आणि प्लीज तो नंबर मला पाठव. त्यावर तर मकरंदला माहिती असते, पण तरी सुद्धा आता तो जानकीला विचारतो की काय झालं, काही प्रॉब्लेम झालेला आहे का. त्यावर तर जानकी म्हणते की अरे प्रॉब्लेम असा नाही, परंतु ऋषिकेश अजूनपर्यंत घरी नाही आलेला. त्याची आई खूपच काळजीत आहे, ती रडते. आता मात्र लगेच मकरंद म्हणतो की अगं तो कुठल्या तरी कामामध्ये असेल, येईलच. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की तो सकाळी मला सांगून गेला होता की कुठे पुण्याला जायचं होतं, काहीतरी पार्सल हे पोहोचवायचं होतं, पण तरी सुद्धा तो अजून आलेला नाही. एकतर खूप उशीर झालेला आहे. त्यावर आता मकरंद तिला शिकवतो, म्हणतो की हे बघ काळजी करू नकोस, कामामध्ये असल्यानंतर वेळ तर हा होतच असतो, येईल तो. तेव्हा आता जानकी म्हणते की तसं असेल तर ठीक आहे, परंतु जर तसे नसेल तर. मकरंद तिला म्हणतो की तू खूप निगेटिव्ह विचार करतेस. त्यावर आता जानकी म्हणते की नाही रे तसे नाही, परंतु त्याची आई ज्या प्रकारे काळजी करत होती, मग असं वाटतं की त्याच्या आईचा आणि त्याचा काही कॉन्टॅक्ट झालेला नाहीच. त्यावर आता मकरंद म्हणतो की हो मी तुला नंबर पाठवितो आणि प्लीज तू आता त्या फोनवर फोन कर आणि विचारतो कुठे आहे, आणि जर काही लागले तर मला लगेच फोन कर, मी लगेच तिकडे येते. आता मुद्दाम आता तो जानकीशी खोटं बोलतो आणि आता जानकीला वाटतं की खरंच मकरंद आपली मदत करतोय. आता तो स्वतःला फोन ठेवल्यानंतर म्हणतो की मकरंद अरे वा तुला तर जमतंय, करून सवरून सगळं काही अगदी नाम निराळा. त्या ऋषिकेशच्या स्टोरीचा व्हिलन सुद्धा मीच आहे आणि हिरो सुद्धा मीच आहे. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेशचे प्रयत्न सुरू असतात की आता त्या खिडकीतून बाहेर पडायचं, म्हणून तो एक पोतं जे काही भरलेलं आहे तर ते पोतं उचलतो आणि खुर्चीवर ठेवतो आणि त्यावर पाय देऊन आता तो अगदी त्या खिडकीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु होते काय तर त्या पोत्यावरून त्याचा पाय घसरतो आणि जोरात मात्र तो खाली पडतो आणि तो डोक्यावर पडलेला असतो. जोरात त्याचं डोकं खाली अगदी जमिनीला आदळते आणि ऋषिकेशला आता डोक्याला मार लागल्यामुळे आता त्याला चक्कर येत असते. डोक्याला जास्त मार लागलेला असतो म्हणून तो चक्कर येऊन आता बेशुद्ध पडतो. तर आता इकडे मकरंद तर खूपच खुश असतो, कारण ऋषिकेश मात्र आता त्याच्या ताब्यात असतो आणि इकडे जानकी ऋषिकेशसाठी पूर्णपणे कासावीस झालेली असते. कुठे गेला असेल तो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र लगेच हा मकरंद ऐश्वर्याला विचारतो की त्या ऋषिकेशचं जे प्रकरण आहे पर्सनली घेत आहे असं का फील होतं. तर ऐश्वर्या म्हणते की घेणारच, कारण तो माझ्या डॅडाचा दुश्मन आहे आणि ही ऐश्वर्या मात्र त्याच्या दुश्मनाला त्याची पावर दाखवल्याशिवाय शांत बसत नाही. त्यानंतर आता इकडे नाना हे म्हणत असतात की ऋषिकेशला मात्र कोणीतरी पाहिलं तर असेल ना, मग सारंग तू चल माझ्या सोबत. आता सुमित्रा बिचारी खूप रडत असते आणि देवाला विचारते की परमेश्वरा माझा ऋषिकेश कुठे असेल. त्यानंतर आता इकडे जानकी सुद्धा अगदी ऋषिकेशला शोधत असते. आता प्रत्येक दुकानावर जाते आणि ऋषिकेशला पाहिलं का असं विचारत असते आणि तेथून जात असताना मकरंद तेथे येतो, गाडीतून खाली उतरतो. जानकीला विचारतो की ऋषिकेश बद्दल काही कळाले का, तर जानकी नाही असं म्हणते. आता मात्र आपण त्याला शोधूयात म्हणून मकरंद मात्र आता जानकी सोबत अगदी नाटक करत तिला शोधण्यासाठी मदत करण्याचं नाटक करतो. आणि आता एका दुकानावर जेव्हा येतात तेव्हा आता जानकी त्यांना फोटो दाखवते आणि आता लगेच तो दुकानदार म्हणतो की एक मिनिट, यांना मी काल पाहिलेला आहे. तेव्हा आता जानकी विचारते की कुठे. आता मात्र ते माणूस सांगतो की त्यांना पोलीस घेऊन गेलेत. आता हे ऐकल्यानंतर जानकीला एक खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.